पीडित कुटुंबीय आहेत. त्यांना मी असेल, काका असतील, स्वातीताई असतील, आम्ही सर्वजण भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचं काय मत आहे हे तिथं आम्ही जाणून घेतलं. या सर्वांचं एकच मत आहे, हा जो विक्षिप्त आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. बाकी या परिवाराची काही आर्थिक कुठेही काही मागणी नाही, काय नाही, फक्त त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी या सगळ्यांची मागणी आहे. फाशी ही लवकरात लवकर तिथं झाली पाहिजे. आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं, सरकार मदत करेलच, प्रशासकीय अधिकारी मदत करतील, पण आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं सुद्धा जर त्यांची काही अपेक्षा असेल तर नक्कीच ती आम्हाला सांगावी. चांगले वकील, त्यांच्याकडनं काही सल्ला, या सगळ्या मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत, अशी भूमिका त्यांच्यासमोर तिथं मांडली. त्याच्याचबरोबर सरकारला आम्हाला खरं तर विनंती करायची आहे, बाल हक्क समिती यांच्याकडनं ज्या पद्धतीने लवकरात लवकर काही पावलं घेण्याची अपेक्षा आहे, ती पावलं तिथं घेतली जात नाहीत. महिला आयोग महाराष्ट्राकडनं अजूनपर्यंत कुठलीही ॲक्शन तिथं घेतली गेली नाही. त्यांच्याकडनं पाठपुरावा झाला नाही. अध्यक्ष नसले तरी अधिकारी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की लवकरात लवकर तिची ॲक्शन तिथं घेण्यात यावी व एक योग्य असा पारदर्शक पद्धतीने काम करणारा चांगला वकील हा या पीपी म्हणून या प्रकरणासाठी त्या ठिकाणी देण्यात यावा. त्याच्याचबरोबर वकील संघटना जी आहे भोर तालुक्याची, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी चर्चा आहे की तो पलीकडे असणारा जो क्रिमिनल आहे त्याला कुणीही वकीलपत्र त्याचं घेणार नाही, अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता या परिवाराबरोबर त्या ठिकाणी भक्कमपणे आहे. मीडिया सुद्धा या परिवारावर भक्कमपणे आहे. त्याला काल पुण्यामध्ये आंदोलन झालं, 4 तास सगळा हवी बंद झाला. घटना संतापजनक आहे. त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलेलं होतं. मात्र त्यानंतर सुद्धा पोलिसांनी हे आंदोलन संपवलं. त्यांचं समाधान झालं होतं राज्य सरकारच्या चर्चेशी का? ते आता तुम्ही चर्चा केली, काय बोलणं झालं होतं आंदोलनाचं? एकतर काल जे काही आंदोलन झालं, लोक भावनिक आहेत, परिवार भावनिक आहेत, या सोसायटीमध्ये राहणारे सुद्धा लोक तिथं भावनिक आहेत, आणि त्या अनुषंगाने लोक रस्त्यावर उतरून त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी तिथं प्रयत्न करत होते. खरं तर PM होत असताना सुद्धा बराच वेळ तिथं लागला. ठीक आहे, काही प्रक्रिया असेल त्यामुळे वेळ लागला असावा, पण मग एवढा जर विलंब या ठिकाणी होत असेल, आणि त्याच्याचबरोबर हे सगळे अभ्यासू लोक आहेत, त्यांनी आकडेवारी काढली तर पॉस्को केसमध्ये असू द्या, नाही तर रेपच्या केसमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत, नाही तर बहुतांश उदाहरणं आहेत की एखादा क्रिमिनल हा जेलमध्ये जातो आणि काही दिवसानंतर बेलनी बाहेर येतो. मग या चिमुकलेला न्याय कसा मिळणार, अशी लोकांची भावना तिथं होती. म्हणून जेव्हा सकाळी दुपारी पालकमंत्री सुनेत्रा वहिनी इथं आल्या होत्या, काकी आल्या होत्या, त्यांनी सुद्धा CM साहेबांबरोबर या लोकांचं बोलणं करून दिलं. काल सुद्धा संध्याकाळी जेव्हा आंदोलन चालू होतं बोलणं सुरू करून दिलं. CM साहेबांनी शब्द दिलाय, जो आता इथे असणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला, 14 दिवसामध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू. तसं 14 दिवस आणि आजची सगळी व्यवस्था बघितली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण का चार्जशीट करण्यासाठीच 15 दिवस तिथं लागणार आहे. त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा आहे या विषयामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तिथं कारवाई तिथं केली गेली पाहिजे. माझं एवढंच मत आहे की ही दुर्घटना जी घडली, हे जे काही कृत्य त्या ठिकाणी घडलं, याचा निषेध आम्ही सर्वजण करतोच, पण मग आता महिला आयोग त्याचं अध्यक्षपद हे जे मोकळं आहे, त्या पदावर निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर मॅडम यांची नियुक्ती तरी करण्यात यावी, नाहीतर निवृत्त IAS मध्ये मेधा गाडगीळ यांची नियुक्ती तिथं करण्यात यावी. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे जे स्त्री भ्रूण हत्यावर त्या ठिकाणी काम करतात त्यांचं करण्यात यावं. मनीषा गुप्ते यांची तरी करण्यात यावी. कुणीही करा, पण राजकीय व्यक्ती त्या महिला आयोगावर बसला नाही पाहिजे याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी करण्यात यावी, अशी एक विनंती करतो. आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं
तर सातत्याने होतं असं की फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही निर्माण करा, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा. पण आजचं जर आपण तिथं रूल बुक बघितलं तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये कुठंही फास्ट ट्रॅक कोर्टला तिथं प्रोव्हिजन नाहीये, त्याला स्पेशल परवानगी लागते. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, शक्ती कायदा जो अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, पण केंद्र सरकारने त्या कायद्याला त्या ठिकाणी नकार दिला, तो परत पाठवला. तो शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ट आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाही तर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याच बरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी. आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या. त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. काल राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली. राज्यात एवढा संताप झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली, मग राज्यातल्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाला निर्देश दिले असते, बालहक्क आयोगाला निर्देश दिले असते. इथला नागरिक आहे. कोपर्डीच्या घटनेला 10 वर्ष झाली. फास्ट ट्रॅक कोर्टाचा खटला चालवला, अजूनही आरोपी तसेच. या केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाचा फायदा काय? दादा, माझं हेच मत आहे, तुम्ही बरोबर म्हणत आहात. त्यामुळे मी परिवाराशी बोलत असताना आणि काल सुद्धा मी जेव्हा नसरापूरला गेलो होतो तिथं सामाजिक कार्यकर्ते आणि काही वकील संघटनेतील लोक तिथं आले होते. याच्यामध्ये मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं, सुप्रीम कोर्टची एक बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबची एक केस आहे सुप्रीम कोर्टाची 1980ची. त्याच्यामध्ये मागणी राज्य सरकारकडनं जेव्हा केली जाते तेव्हा कॅपिटल पनिशमेंटची मागणी केली पाहिजे, आणि ती जर केली तर निकाल हा 100% तिथं लागू शकतो. पण कायदा जो आपला आहे, कायदा आजचा, तोच काही प्रमाणात चुकीचा आहे, त्याच्यामध्ये पळवाटा आहेत. म्हणून कायदा जी तुमची आणि सगळ्यांची मागणी, कायदाच हा बदलला गेला पाहिजे. आणि त्यालाच मी म्हणतोय शक्ती कायदा हा तो कायदा आहे. त्याच्यामध्ये जे बदल केले आहेत त्यातून हे असे चुकीच्या प्रवृत्तीचे चिरकुट माणसं जे असे कृत्य करतात ते त्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे तुमची मागणी आणि लोकांची मागणी जी आहे, कायद्यामध्येच बदल करा, आणि तीच सगळ्यांची मागणी असल्यामुळे सरकारने शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी पावले उचलावीत. आणि जर सरकारने निर्णय घेतला की पुढच्या 2 दिवसात 10 दिवसात जेव्हा केव्हा ही शक्ती कायदा पास करण्यासाठी एक स्पेशल सेशन बोलवण्यात यावं, आम्ही विरोधात असणारे जे कोणी आमदार आहेत, कार्यकर्ते म्हणून त्याला पाठिंबा देऊन हा शक्ती कायदा लवकरात लवकर पास जर झाला तर तुम्ही म्हणता तसं 10-10 वर्ष, 15-15 वर्ष जो निकाल लागत नाही तो निकाल काही महिन्यांमध्ये तिथं लागू शकतो, पण त्याला कायदा बदलावा लागेल.